आखातात युद्ध भडकलं. त्यामुळे महागाईचा भडका, वाढत्या इंधनांच्या किमती, जगभरातील अर्थव्यवस्थेवर आलेलं संकट. आपण सगळेच या परिस्थितीतून जातोय. पण याच काळात जेव्हा सामान्य माणूस अक्षरशः होरपळत होता, तेव्हा काही कंपन्या मात्र खोऱ्यानं पैसे कमावत होत्या. कुठल्या त्या कंपन्या आणि कसा साधलाय त्यांनी कोट्यवधींचा नफा, जाणून घेऊयात. नमस्कार, मी अक्षरा चोरमारे. आपण पाहताय लोकमत. तर अमेरिका इराण युद्धाच्या सावटाखाली संपूर्ण जगाला महागाईचा प्रचंड फटका बसत असताना दुसरीकडे जागतिक पातळीवर मोठ्या तेल कंपन्यांसाठी मात्र हा काळ विक्रमी नफा कमावणारा ठरला. मध्य पूर्वेतील तणाव आणि हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतील जहाजांच्या वाहतुकीवरील धोक्यामुळे कच्च्या तेलाच्या किमती गगनाला भिडल्या. त्यामुळे सर्वसामान्य जनता महागाईशी लढा देत असताना मोठ्या तेल कंपन्यांनी गेल्या अनेक वर्षातील सर्वाधिक नफ्याची नोंद केली आहे. आता कुठल्या कंपनीनं किती नफा कमावलाय तर सौदी अरामको, जगातील सगळ्यात मोठ्या या सौदी अरबच्या तेल कंपनीनं दुसऱ्या तिमाहीत तब्बल $33.4 अब्ज असा नफा कमावलाय, जो गेल्या वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत 33 ते 44% जास्त आहे. दुसरी कंपनी एक्झॉन मोबिल, अमेरिकेतील या सगळ्यात मोठ्या कंपनीनं $14.5 अब्ज नफा कमावलाय. गेल्या 4 वर्षातील हा त्यांचा एका तिमाहीतील सर्वोच्च नफा आहे. त्यानंतर शेव्रॉन, अमेरिकेच्या दुसऱ्या क्रमांकाच्या कंपनीचा नफा गेल्या वर्षाच्या तुलनेत तब्बल 4 पटींना वाढून $12.1 अब्ज पोहोचलाय, जो गेल्या 6 वर्षातील विक्रमी नफा ठरलाय. यानंतर शेल, या ब्रिटिश डच ऊर्जा कंपनीनं जवळपास $10 अब्ज नफा कमावलाय. कंपनीच्या इतिहासातील हा दुसऱ्या क्रमांकाचा मोठा तिमाही नफा आहे. टोटल एनर्जीज, फ्रान्सच्या या बलाढ्य कंपनीच्या नफ्यात 67% वाढ झाली आहे. बीपी, ब्रिटनच्या या कंपनीनं $5.73 अब्ज नफा नोंदवलाय, जो गेल्या वर्षातील $2.35 अब्ज तुलनेत दुप्पट आहे. इराण आणि अमेरिका यांच्यातला वाढता तणाव, मध्य पूर्वेतील अस्थिरता आणि विशेषतः हॉर्मुझची सामुद्रधुनी बंद होण्याच्या धमक्या, या सगळ्याचा थेट परिणाम जागतिक तेल पुरवठ्यावर झाला. जगातील 1/5 तेल पुरवठा याच मार्गातून होतो आणि त्यामुळे या मार्गावरील कोणताही अडथळा म्हणजे जागतिक तेल बाजारात भूकंप. जेव्हा इराण आणि इस्रायल यांच्यात युद्ध सदृश्य परिस्थिती निर्माण झाली, तेव्हा कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल $100 वर गेल्या. काही वेळा तर त्या $150 ते $160 पर्यंत पोहोचण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवलेली. या तणावामुळे $50 अब्ज पेक्षा जास्त किमतीचं कच्चं तेल नष्ट झाल्याचा अंदाजही वर्तवण्यात येतोय. दरम्यान अमेरिकेतील मध्यावधी निवडणुका जवळ येत असताना अमेरिकेत पेट्रोल डिझेलच्या किमती युद्ध सुरू झाल्यापासून 37% वाढल्यात. यामुळे तिथल्या नागरिकांमध्ये तीव्र असंतोष आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ओव्हल ऑफिसमध्ये पत्रकारांशी बोलताना या नफ्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ट्रम्प म्हणालेत की ते खूप जास्त पैसे कमावतायत. मी मुक्त व्यापाराचा पुरस्कर्ता आहे, तरीही मला हे अजिबात आवडलेलं नाही. मी हे स्पष्ट सांगतोय, मी यावर अजिबात खुश नाही. यापूर्वी 2022 मध्ये रशिया युक्रेन युद्धाच्या वेळी तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनीही याला युद्धातील नफेखोरी म्हटलेलं. इराणी युद्धाच्या भडक्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात $100 पार गेलेलं ब्रेंट क्रूड आता काहीसं शांत झालंय. इराण आणि ओमान दरम्यान हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांची वाहतूक ही पूर्ववत करण्याबाबत आणि शांतता चर्चेच्या दिशेनं सकारात्मक चर्चा सुरू झाल्याची बातमी येताच तेल बाजाराला दिलासा मिळाला. ब्रेंट क्रूड घसरून $80 प्रति बॅरलच्या खाली आला असून अमेरिकेचा डाऊ जोन्स इंडेक्स हा 54,000 अंकांचा टप्पा ओलांडून आता नव्या उच्चांकावर पोहोचल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय. एकीकडे सर्वसामान्य जनता महागाईच्या दरीत लोटली जात होती, तर वाढत्या इंधनाच्या किमतीमुळे त्यांच्या दैनंदिन जीवनावर सुद्धा परिणाम होता. तर दुसरीकडे मात्र याच वाढलेल्या किमतीचा फायदा घेऊन तेल कंपन्या मात्र अमाप नफा कमावत होत्या. अनेकदा आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे दर कमी झाल्यावरही देशांतर्गत बाजारात इंधनाचे दर कमी होत नाहीत. याचा अर्थ कंपन्या आपला नफा टिकवून ठेवतात आणि त्याचा फटका बसतो तो सामान्य ग्राहकाला. जागतिक राजकारण आणि अर्थकारण यांच्यातले संबंध हे गुंतागुंतीचे आहेत. जेव्हा जागतिक पातळीवर संघर्ष किंवा अस्थिरता निर्माण होते, तेव्हा याचे परिणाम अनेक स्तरांवर दिसतात. इराण संघर्षाचं निमित्त झालं आणि जागतिक तेल बाजारात मोठी उलाढाल झाली आणि याचा फटका महागाईच्या रूपानं सामान्य माणसाला, जनतेला बसला. पण याच काळात अनेक तेल कंपन्यांसाठी मात्र तो सोन्याचा पाऊस ठरला. हा फक्त नफा नाही, तर एका मोठ्या आर्थिक विषमतेचं चित्र आहे. या गंभीर विषयावर तुमचं मत काय आहे? जेव्हा जग संकटात असतं, तेव्हा कंपन्यांनी असा नफा कमवणं योग्य आहे का? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.